पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी करण्यात आले। शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावे, दैनंदिन वापरासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा असे निर्देश देण्यात आलेत। परकीय चलन वाचवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी मंजूर असलेले परदेश दौरे रद्द करावेत। शासकीय अधिकाऱ्यांनी नवीन दौऱ्यांची आखणी करू नये। दैनंदिन वापराकरता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा। कार्यालयीन कामानिमित्त नियोजित स्थळांना भेटी दरम्यान कमीत कमी वाहनांचा वापर करावा। अधिकाऱ्यांनी एकत्रित दौरा करताना कार पुलिंगद्वारे प्रवास करण्याचं नियोजन करावं। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामाकरता आवश्यकतेनुसार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातील एक दिवस मेट्रो, लोकल किंवा बसनं प्रवास करावा। इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग यंत्रणा सक्षम करावी। ताफ्यातल्या पण गाड्या कमी केलेल्या आहेत, ज्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत म्हणून पोलिसांनी सांगितलं तेवढ्याच गाड्या आहेत। 3 गाड्या ताफ्यामध्ये आहेत आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केल्यानंतर आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जर त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे तर स्वाभाविक आम्ही देखील शिवसैनिक म्हणून ती प्रथा पुढे नेली पाहिजे। कारण प्रधानमंत्र्यांचे आवाहन केलं ते देशहिताकरता आहे आणि त्यामध्ये विशेषतः पेट्रोल डिझेल आपण 87% इम्पोर्ट करतो आणि आता या विशेषतः अमेरिका इराण युद्धानंतर काय स्थिती आहे ती लक्षात घेता आपल्या सगळ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून त्या आव्हानाला प्रतिसाद द्यावा। मंत्रालयीन, विभागीय, जिल्हास्तरीय बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करावा। विद्यापीठांनी सर्व बैठका, प्रशिक्षण, चर्चासत्र ऑनलाईन पद्धतीने आयोजित करावीत। पोलीस विभागानं कोणत्याही प्रयोजनाकरता बाईक रॅली किंवा वाहनांच्या मिरवणुका यासाठी परवानगी देऊ नये। माहिती आणि जनसंपर्क खात्यानं माफक प्रमाणात जाहिराती प्रसारित कराव्यात। अनावश्यक खर्च टाळावा। फ्लेक्स, बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा। लाईटच्या होर्डिंगसाठी डीजी सेटचा वापर करू नये। कार्यालयीन कामाकरता नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून अनावश्यक विद्युत दिव्यांचा वापर टाळावा। कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दिवे, पंखे, संगणक, एसी सारखी उपकरणं बंद करावीत। एसीचं तापमान 24 ते 26 अंशांवर ठेवावं। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरांवर सोलार यंत्रणा बसवण्यावर भर द्यावा। खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी कॅन्टीन, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी, वसतिगृह, पोलीस भोजनालय, रुग्णालय यांनी मेन्यूमध्ये बदल करावे। आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी समुपदेशन करावं। सोयाबीन, सूर्यफूल तेलाऐवजी मोहरीचं तेल, शेंगदाणा तेलाला प्रोत्साहन द्यावं। पीएनजीचा वापर वाढवण्यासाठी प्रलंबित असलेल्या जोडण्यांना तातडीनं परवानगी द्यावी। मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमधील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांना अनिवार्यपणे पीएनजीचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करावं। रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी जैविक खतांचा वापर वाढवावा। सर्व प्रशासकीय विभागांनी पुढील 6 महिन्यांसाठी सल्लागाराची नेमणूक करू नये।